राज्यातल्या राजकीय घडामोडींचा धावता आढावा घेऊयात। मालेगाव महिला आणि बाल रुग्णालयाचा मंत्री प्रकाश आंबेडकर आणि मंत्री दादा भुसे यांनी ऑनलाईन आढावा घेतला। यावेळी व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टर दीपक पवार आणि रुग्णांशी चर्चा करून हॉस्पिटलची माहिती घेतली, तसंच महत्त्वपूर्ण सूचना केल्या। नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर इथल्या संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर ट्रस्टला राज्य सरकारकडून 50 लाख रुपयांची मदत करण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देवस्थान ट्रस्टला 50 लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला। प्लास्टिकवर बंदी असताना कृत्रिम फुलं का वापरली जातात त्यावर सुद्धा बंदी असावी अशी मागणी आमदार विक्रम पाचपुते, पंकजा मुंडे आणि जयंत पाटील यांनी सभागृहात केली। जैसलमेरमध्ये भारतीय संस्कृती आणि समरसतेचा महाकुंभ होणार आहे। जैन समुदायाच्या चादर महोत्सवात देशभरातल्या विविध धर्म आणि पंथांचे वैचारिक मंथन होणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ होणार अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली। लॉंग मार्च संदर्भात दिलेलं आश्वासन सरकार पूर्ण करणार असून लवकरच सुरगाणा इथं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देऊन इतर वनजमीन संदर्भात अडचणी समजून घेणार आहेत असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कम्युनिस्ट पक्षाचे नेते जेपी गावित यांनी माहिती दिली। महाराष्ट्रामधल्या बोलीभाषांचा उत्सव नव्या पिढीसमोर येण्यासाठी हे संमेलन आहे। मागच्या संमेलनाला अजित पवार उपस्थित होते, त्यांच्यामुळे आमचं बजेट 265 कोटी रुपये झालं असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला। मुंबईमध्ये गोमांस विक्रीचं प्रकरण समोर आले। रमजानच्या महिन्यामध्ये गोमांस विक्रीचा प्रकार वाढत असून आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा अशी मागणी संजय उपाध्याय यांनी केली। मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कांदिवलीमधल्या बालभारती कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मराठी भाषेतले फलक न लावल्याचा आरोप ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी केला। कुलगुरूंना पत्र लिहून तात्काळ कारवाईची मागणी चित्रेंनी केली। 3 पक्षाचे नेते ठरवत नाही, त्याला हायकमांडकडून हिरवा कंदील येत नाही तोपर्यंत राज्यसभेच्या जागेबाबत काही होणार नाही। आमच्याकडून सुद्धा 4 ते 5 जण इच्छुक आहेत। आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असल्यानं आम्हाला ही जागा महत्त्वाची वाटते। आमची सुद्धा आग्रही मागणी आहे असं विजय वडेट्टीवार यांनी विधान केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ यांनी VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केला। वादात सापडलेल्या VSR कंपनीच्या विमानातून प्रवास केल्यानं चर्चा सुरू झाली। भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामध्ये कचरा उचलण्यासाठी घंटागाडीवर सुरू असलेल्या हिंदी गाण्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध दर्शवला। मनसे पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासन आणि महापौर यांना मराठी भाषा दिनाची आठवण करून देत स्पष्ट भूमिका मांडली। मद्य लायसन्स प्रकरणांमध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयानं निर्दोष मुक्त केले। यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली असून आपण न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे असं त्यांनी म्हटलं। अरविंद केजरीवाल यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली, त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली। भाजपच्या खोट्या आरोपांवर कोर्टाने ही ताशेरे ओढलेत। आता ज्यांनी आरोप केले आहेत त्यांच्यावर कारवाई करावी किंवा त्यांना तुरुंगात टाकावं अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली। भालचंद्र नेमाडे यांनी मराठी भाषेला नवीन पंख दिले। 6 ते 7 दशकं या लोकांनी मराठीसाठी काम केलं। मराठी भाषा अभिजात आहे, सर्वदूर कशी नेता येईल यासाठी पुढच्या काळात विचार करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। अधिवेशनाचा 5वा दिवस असून आज विधानसभा परिसरामध्ये आमदार रोहित पवार आणि मंत्री संजय शिरसाट यांची भेट झाली। अजित पवार अपघात तपास प्रकरणी दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। महाविहारमध्ये अध्यक्ष आणि ट्रस्टी बुद्धिस्ट असावा, कायद्यामध्ये बदल करून अध्यक्ष ट्रस्टी हे बुद्धिस्ट असायला हवेत। आमचे बुद्धिस्ट हेच ट्रस्टी असले पाहिजेत, इतर कुणी नको अशी आमची मागणी। पंतप्रधान यांना देखील मी निवेदन केले अशी माहिती मंत्री रामदास आठवले यांनी दिली। मुंबईतल्या काही झोपडपट्ट्या या केंद्राच्या जागेवर आहेत, त्यांचं पुनर्वसन होत नाही। ज्यांच्या झोपड्या तोडल्या जातात, लोक रस्त्यावर येतात। प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्याच्या पुनर्वसन योजना असतील त्या अंतर्गत पुनर्वसन करावं अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली। माझी भूमिका आहे प्रकाश आंबेडकर आणि आमचा पक्ष एकत्र यावा, त्यांनी यावर विचार करावा। आम्ही एकत्र आलो तर खूप मोठी ताकद उभी राहील। मी अनेक वेळा प्रयत्न केले पण ते आले नाहीत। आम्ही जर एकत्र आलो तर समाजाचा फायदा होईल असं रामदास आठवले म्हणाले।
राज ठाकरे यांच्यासोबत तासभर चर्चा केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। महाराष्ट्र पोलीस अजित पवार अपघात प्रकरणात एफआयआर दाखल करण्याबाबत रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले। सातारा नगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर होत असताना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेवर बहिष्कार टाकला। विकास कामांसंदर्भात महाविकास आघाडीने केलेल्या अर्जाचं उत्तर न आल्यानं महाविकास आघाडीने सभेवर बहिष्कार टाकला। महाविकास आघाडीतले सर्व पक्ष राज्यसभेच्या उमेदवारीवर दावा करतायत, त्यावर इच्छा प्रत्येकाने व्यक्त केली तरी निर्णय एकमताने घेऊ अशी प्रतिक्रिया पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली। ठाण्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने बॅनरबाजी केली। एप्स्टीन फाईल, भारत अमेरिका व्यापार करार आणि राफेल खरेदीवरून मोदींच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली।